Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn second lesson in science 2, life process in living organism part 1. In this lesson we have to learn some important topics are living organism and life processes, living organism and energy production, some nutrition and energy efficiency, सेल डिव्हिजन अ लाईफ प्रोसेस, असे हे 4 पॉईंट्स आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट वी सी लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. आता आपले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत आणि आपली जी लाईफ प्रोसेस आहेत त्यामध्ये अनेक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या शरीरामध्ये सतत कंटिन्युअसली काय करतात, फंक्शन चालू असतं त्यांचं. व्हेरियस ऑर्गॅन सिस्टीम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन इन ह्युमन बॉडी. आपल्या माणसाच्या शरीरामध्ये अनेक ऑर्गॅन सिस्टीम ह्या कंटिन्युअसली कार्यरत असतात. कुठल्या कुठल्या आहेत तर पहा, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेशन सिस्टीम आहे, नंतर ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे. अशा अनेक सिस्टीम्स ह्या कंटिन्युअसली परफॉर्म करत असतात. Those are in need of continuous sources of energy for this purpose. आणि ह्या सगळ्या ऑर्गॅन सिस्टीमच्या परफॉर्मिंगसाठी आपल्या बॉडीला कंटिन्युअसली एनर्जी सोर्स लागत असतो. ह्या सगळ्या सिस्टीम कार्यरत राहाव्या म्हणून त्याला एनर्जीची आवश्यकता असते. मग आता ही एनर्जी कुठून मिळते? कंटिन्युअसली हा सोर्स ऑफ एनर्जी आपल्या संपूर्ण सिस्टीमला सतत मिळत असतो. तो कुठून मिळतो? तर तो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन्स आर द मेन सोर्सेस ऑफ दिस एनर्जी. ह्या एनर्जीचे मेन सोर्सेस कोणते आहेत? तर आपण कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स हे फूड स्टफ आपण सतत घेत असतो आणि त्यामुळे या तिघांपासून आपल्याला एनर्जी प्रोड्यूस करता येते. दिस एनर्जी इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. ही सगळी एनर्जी आपले जे मायटोकॉन्ड्रिया आहेत सेल्समध्ये, या सेल्समधल्या मायटोकॉन्ड्रियांच्या मदतीने ही एनर्जी काय प्रोड्यूस होत असते. आता आपल्याला समजलं की जी आपल्या शरीराच्या फंक्शनला सतत कंटिन्युअसली परफॉर्म करण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी आपण मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीने तयार करत असतो कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीनमधून. ह्या सगळ्या एनर्जीसाठी जसं हे फूड स्टफ आवश्यक असतं त्याचबरोबरीने तितकंच ऑक्सिजनसुद्धा एनर्जी प्रोडक्शनसाठी आवश्यक असतं. ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी फॉर एनर्जी प्रोडक्शन. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. ऑक्सिजन हे सतत आपल्याला एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी मदत करत असतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. आता आपण ॲक्च्युअल बघू की एनर्जी प्रोडक्शन कसं होतं आपल्या ऑर्गॅनिझममध्ये. तर त्याचं मेन सिस्टीम आहे रेस्पिरेशन. एनर्जी प्रोडक्शनसाठी रेस्पिरेशन ही मेन सिस्टीम आहे. आता रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारे 2 लेवलला होत असतं. एक बॉडी लेवलला रेस्पिरेशन होतं आणि दुसरं सेल्युलर लेवलला होत असतं. तर बॉडी लेवलला जे रेस्पिरेशन होतं ते आपण हवेतला ऑक्सिजन आत घेतो आणि शरीरातला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. O2 अँड CO2 आर एक्सचेंज बिटवीन द बॉडी अँड सराउंडिंग. शरीर आणि सराउंडिंग्समधून आपण सतत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण करत असतो. याला ही रेस्पिरेशन जी आहे ती बॉडी लेवलवरची रेस्पिरेशन आहे. आता सेल्युलर लेवलवरची रेस्पिरेशन म्हणजे काय? फूड स्टफ्स आर ऑक्सिडायझिंग आयदर विथ ऑर विदाऊट हेल्प ऑफ ऑक्सिजन. फूड स्टफ जे आपण घेतो म्हणजे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स हे जे आपण फूड घेतो याचं ऑक्सिडायझिंग होतं, ऑक्सिडेनेशन होतं. हे एकतर ऑक्सिजनच्या मदतीने किंवा ऑक्सिजनच्या हेल्पशिवाय, मदतीशिवाय हे फूड स्टफचं ऑक्सिडायझिंग होत असतं. आणि या फूड स्टफच्या ऑक्सिडेशनला सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन किंवा सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतात.
आता सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये बघा, एक मिनिट, सेल्युलर रेस्पिरेशन पाहता आपण जे कार्बोहायड्रेट्स घेतो, रेस्पिरेशनसाठी आपल्याला काय लागतं तर न्यूट्रिशन्स लागतात, न्यूट्रिशन्स. ओके. आता हे न्यूट्रिशन्स मगाशी बघितले आपण 3 प्रकारचे असतात. आता हे 3 प्रकारचे न्यूट्रिशन्स जे ते कशासाठी उपयोगी पडतं तर एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिशन्स कोणते आहेत. आता बघा, कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स जे आहेत, किंवा कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, मिनरल्स हे जे आहेत, तर हे न्यूट्रिशन्स कुठल्या एनर्जीसाठी लागतं बघा. एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिशन्स कोणते आहेत. त्यानंतर हे एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिशन्स 3 प्रकारचे न्यूट्रिशन्स, 3 प्रकारची एनर्जी असते. दुसरी बॉडी बिल्डिंग न्यूट्रिशन्स, बॉडी बिल्डिंग the protective and regulating with protective and regulating न्यूट्रिशन्स. आता एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिशन्स म्हणजे ज्या न्यूट्रिशन्सली आपल्याला एनर्जी मिळते ते आहेत कार्बोहायड्रेट्स. बॉडी बिल्डिंग न्यूट्रिशन्स जे आहेत ते प्रोटीन, म्हणजे बॉडी बिल्डिंग करायचं असेल तर आपण प्रोटीन्स जास्तीत जास्त घेत असतो. आणि आपल्या बॉडीला आजारी पडू द्यायचं नसेल, संरक्षण करायचं असेल, रेग्युलेशन करायचं असेल तर आपल्याला विटॅमिन्स घ्यावे लागतात. आणि आपण विटॅमिन्स आणि मिनरल्स वेगवेगळ्या हिरव्या भाजीपाला वगैरे खाऊन आपण विटॅमिन्स, मिनरल्स घेत असतो. अशा पद्धतीने आपल्या शरीराला न्यूट्रिशन्स मिळत असतात, वेगवेगळ्या घेत असतो आपण वेगवेगळ्या रिझनसाठी. तर एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिशन्समध्ये कार्बोहायड्रेट मेनली येतं. तर इथं बघा, आता एनर्जी आपण कार्बोहायड्रेटपासून मिळवतो. आणि रेस्पिरेशन जे होतं तर रेस्पिरेशनमध्ये पण पहा मेन गोष्ट कशी होते. बघा, रेस्पिरेशन 2 लेव्हलचं असतं. आता इथे हे आपले काय असतात तर नाकपुड्या, म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो तर नोस्ट्रिल्स म्हणतो आपण त्यांना, नोस्ट्रिल्स. इथून आपण काय घेत असतो तर एअर आतमध्ये घेत असतो, म्हणजे ऑक्सिजन आपण आतमध्ये घेत असतो. त्यानंतर हा माउथ ओपनिंग आहे. आता हे नोस्ट्रिल्समधनं जी एअर आतमध्ये घेतो तर त्यासाठी ही पोकळी आहे. आणि ही जी पोकळी आहे इथे माउथ आणि नोस्ट्रिल्स हे एकत्र जिथं येतात, ओपन होतात इथे. त्यानंतर ही जी पोकळी आहे याला म्हणतात इथे एक लॅरिंग्स असं म्हणतात, म्हणजे आपलं स्वरयंत्र जो असतो ते हे लॅरिंग्स. ही जी पोकळी आहे हिला आपण फॅरिंग्स असं म्हणतो. आता बघा, ही श्वासनलिका जी आहे, ही अन्ननलिका आणि श्वासनलिका इथे एकत्र येते. ही श्वासनलिका असते, अन्ननलिका दुसरीकडे जाते. ह्या श्वासनलिकेचे ब्रँचेस येतात, 2 ब्रँचेस याला येतात. आणि हे 2 ब्रँचेस जे आहेत आपण त्यांना ट्रॅकिया म्हणतो. रेस्पिरेशन सिस्टीममध्ये तुम्ही पाहिलेले. नंतर हे 2 ब्रँचेस ह्याला इथे लंग्स असतो.
आणि ह्या लंग्समध्ये हे दोन ट्रॅकियाज जे आहेत ते दोन ट्रॅकियाज ला काय जोडलेले असतात, ॲल्व्हेलिया, हे ॲल्व्हेली याच्यात जोडलेले असतात. आणि हे ॲल्व्हेल्स तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये छोटे छोटे काय असतात, याच्यामध्ये छोटे छोटे ॲल्व्हेलस असतात. हे वायुकोश आपण त्यांना म्हणू. तर हे छोटे हे जे ॲल्व्हेलीज आहेत त्यातला एक ॲल्व्हेलस आपण पाहूया, तो काय त्याच्यामध्ये काय फंक्शन होतं. समजा हा आहे, कोणी हा ॲल्व्हेलस आहे. म्हणजे हे जे छोटे छोटे ॲल्व्हेलस आहेत त्यांच्यापासून ॲल्व्हेली ही बनलेली आहे. तर हे छोटे ॲल्व्हेलस काय करतात, कोणतं काम करतात, तर हा जो इथून ऑक्सिजन आतमध्ये येत असतो, हा ऑक्सिजन आतमध्ये येतो, तो कुठे येतो, तर ह्या ॲल्व्हेलीमध्ये म्हणजे ॲल्व्हेलसमध्ये हा ऑक्सिजन आतमध्ये येत असतो. O2. हे असे छोटे छोटे असंख्य वायुकोश ॲल्व्हेलस आपल्या ट्रॅकियाजला जोडलेले असतात. आता हे नेमकं फंक्शन काय करतात, हा ऑक्सिजन बॉडीपर्यंत, बॉडीच्या प्रत्येक ऑर्गन्सपर्यंत कसा पोहोचतो ते आपण बघूया. आता हे जे वायुकोश आहे किंवा ॲल्व्हेलस आहेत यांना काय जोडलेलं असतं, तर यांना ब्लड व्हेसल्स जोडलेले असतात. इथं ब्लड व्हेसल्स येतात. आता ह्या ब्लड व्हेसल्समधून ब्लड इकडे आतमध्ये येतं आणि ते काय घेऊन येत असतं, तर ते कार्बन डायऑक्साईड घेऊन येतं. आणि हे कार्बन डायऑक्साईड या ॲल्व्हेलसमध्ये जातं. आता हे ॲल्व्हेलसमध्ये जाऊन हे ॲल्व्हेलसच्या या आउटलेटमधून हे CO2 हा काय होतो, बाहेर पडतो. CO2 बाहेर पडतो, तो बाहेर पडतो आणि तो पुन्हा इथून बाहेर पडून तो पुन्हा आपल्या नॉस्ट्रिल्स मार्फत, नाकामार्फत बाहेर सराउंडिंग्सला टाकला जातो. म्हणजे इथं ब्लडमधून येणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर येतो आणि बाहेर येऊन तो कुठे टाकला जातो, तर आपल्याला नॉस्ट्रिल्सवाटे बाहेर टाकला जातो. आणि नॉस्ट्रिल्सच्या मधून बाहेरून येणारा जो ऑक्सिजन आहे तो कुठे सोडला जातो, तर ह्या प्रत्येक ॲल्व्हेलसमध्ये सोडला जातो. आता हा ऑक्सिजन ॲल्व्हेलसमध्ये आल्यानंतर तो काय करतो, तर तो ह्या ब्लड व्हेसलमध्ये येतो. म्हणजे ह्या ब्लडमधला कार्बन डायऑक्साईड ॲल्व्हेलसमध्ये जातो आणि ॲल्व्हेलसमधला ऑक्सिजन आहे तो त्या ब्लडमध्ये येतो. आता हा जो कार्बन डायऑक्साईड आहे, हे जे ब्लड आहे कार्बन डायऑक्साईड असलेलं, याला काय कोणतं ब्लड म्हणतात, तर त्याला म्हणतात डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हे जे ब्लड आहे ज्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो त्याला ऑक्सिजनेटेड ब्लड असं म्हटलं जातं. आता बघा हे ब्लड येतं कुठून, हे ब्लड जे आहे कार्बन डायऑक्साईड असलेलं ब्लड येतं कुठून, तर ते हार्टमधून येतं. आपल्या लंग्सच्या जवळ आपल्या बॉडीमध्ये जे हार्ट असतं या हार्टमधून हे ब्लड येतं. कार्बन डायऑक्साईड घेऊन हे ब्लड कुठे येतं, हे लंग्समध्ये. हे लंग्स आहेत आणि ह्या लंग्सला, हे जे लंग्स आहेत ह्या लंग्समध्ये ॲल्व्हेलस जे आहेत ह्या ॲल्व्हेलसमध्ये काय येतं, हार्टमधलं कार्बन डायऑक्साईड असलेलं ब्लड येतं. आता हे ब्लड व्हेसल्समधून इकडे जातं, कुठे, ॲल्व्हेलसमध्ये जातं. आणि ॲल्व्हेलसमधनं ऑक्सिजनयुक्त जे ब्लड आहे ते कुठे येतं, ते पण हार्टमध्ये येतं. म्हणजे इथे ऑक्सिजन विथ ऑक्सिजन ब्लड आणि विदाऊट ऑक्सिजन ब्लड इकडे जातं. आता हे जे ब्लड आहे ऑक्सिजन युक्त किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे हे कुठे जातं मग, तर हे जातं बॉडीमध्ये. हे बॉडीमध्ये जातं.
बॉडीमध्ये म्हणजे काय, तर बॉडीच्या आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक जो पार्ट असतो, ब्रेन असेल, आयज असेल, इयर्स असेल, हँड्स असेल, लंग्स असतील, हार्ट असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम, सगळ्या जेवढ्या छोटे छोटे सेल आहेत त्या प्रत्येक सेलजवळ, प्रत्येक सेलपाशी बॉडीतल्या टिश्यूमध्ये, बॉडीतल्या ऑर्गन्समधून टिश्यूजमधून सेलमध्ये हे ऑक्सिजन युक्त ब्लड जे आहे ते जात असतं. आणि त्या ऑर्गॅनमधलं ऑक्सिजन, विदाऊट ऑक्सिजन जे ब्लड आहे ते कार्बन डायऑक्साईड घेऊन ते ब्लड कुठे येतं, हार्टकडे येतं. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन कसं होतं बघा, तर लंग्समधून ऑक्सिजन घेतलेलं ब्लड जे आहे किंवा हार्टमध्ये जे ब्लड आहे, ह्या हार्टमधलं ब्लड जे आहे हे ऑक्सिजनयुक्त ब्लड, हे हार्टमधलं जे ब्लड आहे कार्बन डायऑक्साईड असलेलं हे ब्लड लंग्समध्ये जातं, तिथं ते प्युअर होतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो आणि त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन येतं आणि हा ऑक्सिजनयुक्त ब्लड परत हार्टमध्ये येतं आणि हार्टमधून हे ऑक्सिजनयुक्त ब्लड बॉडीकडे जातं आणि बॉडीकडून ऑक्सिजन नसलेलं ब्लड जे आहे, कार्बन डायऑक्साईड असलेलं ब्लड जे आहे ते परत हार्टमध्ये येत असतं. म्हणजे हार्टमध्ये ऑक्सिजन नसलेलं ब्लड येतं, ते ब्लड शुद्ध होण्यासाठी लंग्समध्ये म्हणजे ॲव्हलसमध्ये पाठवलं जातं, तिथं ते ऑक्सिजनयुक्त होऊन ते परत हार्टमध्ये येतं आणि हार्टमधून ते परत कुठे जातं, बॉडीकडे जात असतं. अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये सेलमध्ये असलेले जे कार्बन डायऑक्साईड जे तिथे प्रोड्यूस होतात ते हार्टमधून, लंग्समधून, आपल्या कुठे रेस्पिरेटरी सिस्टीममधून नाकावाटे बाहेर सोडले जातात आणि बाहेरचं जे ऑक्सिजन आहे ते आपल्या नोस्ट्रिल्समधून, रेस्पिरेटरी किंवा ट्रॅकियममधून ते अवेलसमध्ये येतं. ऑक्सिजन तिथे येऊन ते ब्लडमध्ये मिक्स होतं आणि ब्लडमध्ये मिक्स झाल्यानंतर ते हार्टमध्ये येऊन ते बॉडीच्या प्रत्येक पार्टला पुरवलं जातं. अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन हा प्रत्येक सेलपर्यंत पोहोचत असतो. आता आपण आत्ता बघितलं की ऑक्सिजन हा कुठे पोहोचतो, प्रत्येक सेलमध्ये पोहोचतो. म्हणजे ऑक्सिजनचा जो प्रवास आहे तो आपण इथं बघितला. ऑक्सिजनचा प्रवास कसा होतो, तर ऑक्सिजन कुठे येतं, तर लंग्समध्ये येतं पहिल्यांदा. सराउंडिंग्समधलं ऑक्सिजन, सराउंडिंग्समधून ऑक्सिजन कुठे येतं, लंग्समध्ये येतं. लंग्समधून कुठे जातं ते, तर ते हार्टमध्ये. बघा, लंग्समध्ये येतं, ह्या लंग्समध्ये येतं आणि तिथून ते कुठे जातं, हार्टमध्ये येतं. हार्टमधून ते ब्लड कुठे जातं, तर ते कुठे जातं, तर ऑर्गॅनमध्ये म्हणजे बॉडी ऑर्गॅनमध्ये जातं. बॉडी ऑर्गॅनमधून ते बॉडीचे जे टिश्यूज असतात तिथं जातं. टिश्यूजमधून ते सेलमध्ये जातं आणि सेलमध्ये हा जो ऑक्सिजन येतो तर तिथे नेमकं काय होतं, सेलजवळ या ऑक्सिजनचं काय होतं, तर सेलजवळ त्या ऑक्सिजनचं रेस्पिरेशन होतं. त्याचं काय होतं, रेस्पिरेशन, श्वसन होतं आणि त्याला सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतात. तर हे सेल्युलर रेस्पिरेशन कसं होतं त्याचा स्टडी आपण आता करणार आहोत. सेल्युलर रेस्पिरेशन. Carbohydrate of the food are mainly utilized for production of energy. This energy is obtained in the form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cell. This is called as cellular respiration. आत्ताच आपण बघितलं सेलमध्ये जो ऑक्सिजन येणार आहे तो काय करतो, तर त्या सेलमध्ये असलेले जे कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज जे आहे त्या ग्लुकोजचं तो काय करतो, ऑक्सिडायझेशन करतो. तर कार्बोहायड्रेट हा मुख्य असा युटिलाइज झालेला एनर्जी प्रोडक्शनचा पार्ट आहे आणि तिथं जी एनर्जी प्रोड्यूस होते, दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ ATP. आणि ती एनर्जी कार्बोहायड्रेटमुळे जी एनर्जी प्रोड्यूस होते ती एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये प्रोड्यूस होते आणि ATPच्या फॉर्ममध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर ग्लुकोज हा तिथे आपण यूज केला जातो आणि ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडायझेशन होतं.
सेलमध्ये ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप पायरीने त्याचं ऑक्सिडायझेशन होतं आणि ग्लुकोजच्या ह्या ऑक्सिडायझेशनला सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतात. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय 2 मेथड्स. सेल्युलर रेस्पिरेशन हे 2 मेथडनी होतं. एक मेथड आहे अनएरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरी मेथड आहे ॲरोबिक रेस्पिरेशन. अनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व आणि ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व. आता ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होतो आणि अनएरोबिकमध्ये ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व म्हटलेलं आहे. पण तरी याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, की तिथं ऑक्सिजन नसतोच का, तर नाही, तसं नाही. तिथं ऑक्सिजन असतोच, फक्त ऑक्सिजनचे फ्री मॉलिक्यूल नसतात. अनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनचे फ्री मॉलिक्यूल नसतात, तर ऑक्सिजन हा कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असतो, म्हणजे संयुगाच्या स्वरूपामध्ये ऑक्सिजन तिथे असतो आणि तिथं मग रेस्पिरेशन होतं. म्हणजे ऑक्सिजनच्या कंपाऊंडच्या मदतीने रेस्पिरेशन होतं, त्याला अनॲरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. आणि जिथं ऑक्सिजनचे फ्री मॉलिक्युलचा उपयोग करून ऑक्सिडायझेशन होतं त्याला ॲरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतात. आता आपण ॲरोबिक रेस्पिरेशन जे होतं तर तिथे कशा पद्धतीने होतं ते पाहणार आहोत. तर इथे बघा, इन ॲरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन 3 स्टेप. आपण मगाशीच बघितलं की सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये कार्बोहायड्रेट ऑफ द फूड आर मेनली युटिलाइज फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी आणि ही एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये असते. तर कार्बोहायड्रेट म्हणजेच काय, तर ग्लुकोज. तर इन ॲरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन 3 स्टेप. ग्लुकोज म्हणजेच कार्बोहायड्रेटमधलं जे ग्लुकोज आहे त्याचं ऑक्सिडायझेशन 3 स्टेपमध्ये होतं. पहिल्यांदा त्याचं ग्लायकोलायसिस होतं, त्याच्यानंतर त्याचं ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकलमध्ये रेस्पिरेशन होतं, ऑक्सिडायझेशन होतं आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये त्याचं ऑक्सिडायझेशन होतं. आणि प्रत्येक स्टेपमध्ये एनर्जीचे ATPs मॉलिक्युल्स फॉर्म होत असतात. ATPs जो मॉलिक्यूल आहे हा एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. तर ATPs प्रत्येक स्टेप्समध्ये फॉर्म होत असतात आणि आपल्या बॉडीला एनर्जी मिळत असते. तर इथे जे ATPचे जे मॉलिक्यूल फॉर्म होतात ना, एनर्जी रिच मॉलिक्यूल, हे किती मॉलिक्यूल फॉर्म होतात माहिती आहे, याच्यामध्ये 38. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 38 ATPचे मॉलिक्युल्स फॉर्म होत असतात. एवढी एनर्जी आपल्याला मिळत असते. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की ग्लायकोलायसिस म्हणजे काय, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये नेमकं काय होतं, कसं होतं ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. आपण इथे बघितलं की हा ऑक्सिजन सराउंडिंग्समधून लंग्समधून हार्टमध्ये, हार्टमधून बॉडी ऑर्गॅन आणि टिश्यूज मग सेलमध्ये येतो. आता आपला जो सेल आहे, समजा हा सेल आहे, हां, आता ह्या सेलमध्ये कोण येणार, तर बाहेरून ऑक्सिजन येणार. कुठून बाहेरून, म्हणजे अशा मार्गाने तो आपल्या सेलमध्ये येणार. तर सेलमध्ये काय असतात, सेलमध्ये असतो ग्लुकोज. आता ऑक्सिजन सेलमध्ये असलेल्या ग्लुकोजशी तो काय करतो, तर ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन करतो आणि ऑक्सिडायझेशन करून तिथे काय होतं, तर तिथे पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल फॉर्म होतात. पायरुविक ॲसिड म्हणजे आपण याला PA म्हणूया. पायरुविक ॲसिडचे किती मॉलिक्यूल फॉर्म होतात, 2 मॉलिक्यूल. म्हणजे हे काय झालं माहिती आहे का, PA फॉर्म होतो. इथं आपण शॉर्टकटमध्ये त्याला लक्षात ठेवण्यासाठी पापा म्हणूया. इथे पापा फॉर्म होतो, ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होतं आणि पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल फॉर्म होत असतात. आता इथे जेव्हा पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल फॉर्म होतात तर त्याचबरोबर इथे ऑक्सिजन, इथे ह्याला ग्लायकोलिसिस म्हणतात. पण पायरुविक ॲसिड बरोबर इथे काय काय फॉर्म होतं, पायरुविक ॲसिड बरोबर इथे फॉर्म होतं, ATPचे 2 मॉलिक्यूल फॉर्म होतात. त्याच्यानंतर इथं आणखीन फॉर्म होतं ते म्हणजे NADH2चे 2 मॉलिक्यूल फॉर्म होतात. NADH2 म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगते मी. NADH2चे त्याचबरोबर इथे वॉटर फॉर्म होतं. आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हणतात, तर याला
ग्लायकोलिसिस असं म्हणतात. ग्लायकोलिसिस म्हणजेच सराउंडिंग्समधला ऑक्सिजन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आणि तो सगळ्या वेगवेगळ्या ऑर्गन्समधून आपल्या सेलमध्ये, बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये येतो, तेव्हा सेलमध्ये असलेल्या ग्लुकोजची तो रिॲक्शन करतो आणि ऑक्सिडायझेशन होऊन 2 पायरुविक ॲसिड्सचे मॉलिक्युल्स, 2 मॉलिक्युल्स फॉर्म होतात. त्याचबरोबर 2 ATP मॉलिक्यूल, 2 NADH2 आणि OH2O हे अशा पद्धतीने फॉर्म होतं आणि याला सगळ्याला ग्लायकोलायसिस असं म्हणतात. आता इथे बघा की पहिल्यांदा आपण बघूया की ATP म्हणजे काय. तर ATP तुम्हाला हा 9वीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ATP हा एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. त्याला ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट असं त्याचं नाव आहे. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. तर हा मॉलिक्यूल इथे असे दोन मॉलिक्यूल फॉर्म होतात. त्यानंतर इथे फॉर्म होतो NADH2. आता NADH2 म्हणजे काय, तर निकोटायनामाइड ॲडेनाइन, निकोटायनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. तर हा सुद्धा एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. हा ATP आहे. आता NADH2 म्हणजे काय, तर NADH2 म्हणजेच किती ATP असतात, तर 2 NADH2 म्हणजे 3 ATPचे मॉलिक्यूल असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे NADH2 हा ATP मॉलिक्यूलच असतो, पण तो NADH2 म्हणजे 3 ATP मॉलिक्यूल्स असतात. अशा पद्धतीने इथे हे 2 ATP, नंतर हे NADH2 म्हणजे 3 म्हणजे 6 ATP इथे झाले. अशा पद्धतीने हे 8 ATP झाले आणि वॉटर. ही सगळी प्रोसेस जी आहे ती कसली प्रोसेस आहे, ग्लायकोलिसिसची. आता ग्लायकोलिसिसमध्ये पायरुविक ॲसिड फॉर्म होतो आणि पायरुविक ॲसिडपासून काय होतं, काय पुन्हा फॉर्म होतो, तर पायरुविक ॲसिडपासून फॉर्म होतो तो म्हणजे ॲसिटिल कोएन्झाईम. हे याचे 2 मॉलिक्यूल फॉर्म होतात. 2 पायरुविक ॲसिडपासून 2 ॲसिटिल कोएन्झाईम हे फॉर्म होतात. तर ही एवढी प्रोसेस जी आहे ही आहे ग्लायकोलायसिसची. आता ग्लायकोलायसिस झाल्यानंतर हे 2 ॲसिटिल कोएन्झाईमचे जे मॉलिक्युल्स आहेत हे यांच्यापासून क्रेब सायकल होतं. म्हणजे यांचं काय होतं, क्रेब सायकल होतं. आता क्रेब सायकलमध्ये काय होतं बघा, तर क्रेब सायकलमध्ये बघा, जो 2 ॲसिटिल कोएन्झाईम हे जे मॉलिक्युल्स असतात यांचं पुन्हा ऑक्सिडायझेशन होतं आणि यांचं ऑक्सिडायझेशन होऊन काय फॉर्म होतो, तर ATPच्या मॉलिक्यूल परत फॉर्म होतात. पुन्हा आणखीन तिथे ATPचे मॉलिक्यूल नंतर NADH2 फॉर्म होतो. NADH2 बरोबर आणखीन तिथे FADH2 हे मॉलिक्यूल फॉर्म होतात आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. म्हणजे हे कुठे, क्रेब सायकलमध्ये. आता FADH2 म्हणजे काय, तर FADH2 हा सुद्धा एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. FADH2चा लॉंग फॉर्म आहे फ्लेविन ॲडेनाइन. फक्त इथे निकोटायडायनामाइड आहे तर इथे फ्लेविन येईल. फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. तर एक FADH2, 1 FADH2 मीन्स 2 ATP.
अशा पद्धतीने इथे FADH2 फॉर्म होतो, ATP फॉर्म होतो, नंतर FADH2 फॉर्म होतो, NADH2 पण फॉर्म होतो, CO2 फॉर्म होतो. तर हे झालं क्रेब सायकलमध्ये. आता क्रेब सायकलमधून हे जे फॉर्म झालेले आहेत हे तिथे मायटोकॉन्ड्रिया जे आहे आपल्या सेलमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया असतो याच्यामध्ये काय रिॲक्शन होते बघा मायटोकॉन्ड्रियामध्ये, तिथं ते येतात आणि तिथं पुन्हा त्यांचं ऑक्सिडायझेशन होतं आणि ऑक्सिडायझेशन तिथे झाल्यानंतर मॉलिक्युल्स ऑफ NADH2 अँड FADH2 फॉर्म ड्युरिंग ऑल अबाव प्रोसेस पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. तर हे जे फॉर्म झालेले आहेत ते कशात पार्टिसिपेट करतात, पार्टिसिपेट इन कोणती चेन रिॲक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. तर याला ETC असं म्हटलं जातं. ETC मध्ये ते काय करतात, भाग घेतात, पार्टिसिपेट करतात. ड्यू टू दिस 3 मॉलिक्युल ऑफ ATP आर ऑब्टेन फ्रॉम इच NADH2. आता या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये काय होतं बघा, मायटोकॉन्ड्रियामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन यामध्ये काय होतं, तर प्रत्येक जो मॉलिक्युल ड्यू टू दिस 3 मॉलिक्युल ऑफ ATP आर ऑब्टेन फ्रॉम NADH2 मॉलिक्युल, 2 मॉलिक्युल ऑफ ATP फ्रॉम इफ FADH2 मॉलिक्युल. म्हणजेच NADH2 पासून 3 ATP फॉर्म होतात. NADH2 जो आहे इथे NADH2 जो मिळाला आहे त्याच्यापासून काय फॉर्म होतात, तर NADH2 पासून 3 मॉलिक्युल ATPचे फॉर्म होतात आणि FADH2 पासून 2 ATPचे मॉलिक्युल फॉर्म होतात. अशा पद्धतीने इथे ही आणि वॉटर मॉलिक्युल पण फॉर्म होतात, H2O पण फॉर्म होतात. अशा पद्धतीने ही चेन रिॲक्शनमध्ये होत असतं. आणि दिस रिॲक्शन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑपरेट झालेली असते. तर आपण जर ही पूर्ण प्रोसेस बघितली तर बघा, तुम्हाला ब्रीफली परत सांगते मी. ऑक्सिजन जो आहे तो सराउंडिंग्समधून लंग्समध्ये येतो, मग हार्टमध्ये येतो, मग बॉडी ऑर्गॅनपर्यंत पोहोचतो, टिश्यूपर्यंत पोहोचतो आणि ही सगळी प्रोसेस इथे दाखवलेली आहे. टिश्यूमधून तो सेलमध्ये येतो. सेलमध्ये आल्यानंतर हा ऑक्सिजन सेलमधल्या ग्लुकोजची ऑक्सिडायझेशन करतो ग्लुकोजचं आणि तिथे 2 पायरुविक ॲसिड्स फॉर्म होतात आणि त्यांच्याबरोबर 2 ATP मॉलिक्युल, 2 NADH2 मॉलिक्युल आणि H2O फॉर्म होतो आणि पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्शन होतं ॲसिटिल कोएन्झाईम मॉलिक्युलमध्ये आणि नंतर मग ॲसिटिल कोएन्झाईम मॉलिक्युलचं क्रेब सायकल्स होतं. क्रेब सायकलमध्ये होतं काय की हा 2 ॲसिटिल कोएन्झाईम मॉलिक्युल जो आहे तो त्याचं ऑक्सिडायझेशन होऊन परत ATPचे मॉलिक्युल फॉर्म होतात, पुन्हा NADH2चे फॉर्म होतात, पुन्हा FADH2चे फॉर्म होतात इथं क्रेब सायकलमध्ये. आणि ह्या क्रेब सायकलमध्ये ही क्रेब सायकल होते, क्रेब रिॲक्शन होते आणि तिथे फॉर्म झालेले जे NADH2 आणि FADH2 आहेत हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात आणि हे पार्टिसिपेट करून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये NADH2 पासून 3 ATP मॉलिक्युल फॉर्म होतात, FADH2 पासून 2 ATP मॉलिक्युल फॉर्म होतात आणि H2O फॉर्म होतात. तर संपूर्ण प्रोसेसमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन स्टेप बाय स्टेप होत जातं आणि ATP मॉलिक्युल म्हणजे काय, तर ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हा एनर्जी रिच मॉलिक्युल आहे, हा प्रत्येक वेळेस फॉर्म होत जातो. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की इथे किती ATPचे मॉलिक्युल्स फॉर्म होतात, याच्यामध्ये 38 मॉलिक्युल्स फॉर्म होतात. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 38 ATPचे मॉलिक्युल्स फॉर्म होत असतात. अशा पद्धतीने इथे ही प्रोसेस होत असते. आता ही प्रोसेस आपण फक्त नोट्समध्ये लिहिलेली आहे ती डिस्कस करू म्हणजे मग आपलं लेक्चर संपेल. आता बघा, ग्लायकोलायसिसला EMP पाथवे असं पण म्हणतात. तर ग्लायकोलायसिसला EMP पाथवे का म्हणतात, कारण की प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट, गुस्ताव एम्बेडेन, ॲटो मेयरहॉफ अँड जॅकॉब
पार्नस. आणि म्हणून एम्बेडेडचा ई, मेयर हबचा एम आणि पार्नसचा पी, EMP, म्हणून याला EMP पाथवे असं पण म्हणतात. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस ऑकर इन सायटोप्लाझम. लक्षात ठेवा की ही जी प्रोसेस आहे ग्लायकोलायसिसची ही सेलमध्ये होते आणि सेलमध्ये इकडे काय असतं, सायटोप्लाझम असतं. हे महत्त्वाचं आहे. सायटोप्लाझममध्ये ही प्रोसेस होत असते कारण सेलमध्ये सायटोप्लाझम असतो. त्यामुळे ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन जे होतं ते सगळं सायटोप्लाझममध्ये होत असतं. A molecule of glucose is oxidized step by step. In this process, and two molecule of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. Molecules of pyruvic acids formed in this process are converted into molecule of acetyl coenzyme A. आता आपण मी सांगितलं मी तुम्हाला की पायरुविकचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. टू मॉलिक्युल ऑफ अँड कार्बन डायऑक्साईड आर रिलीज ड्युरिंग दिस प्रोसेस. कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. तर हे ग्लायकोलायसिस आपण एक्सप्लेन केलं. तर ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल म्हणजे क्रेप सायकल. क्रेप सायकलचं दुसरं नाव आहे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल किंवा याला TSC सायकल पण म्हणतात. TSC किंवा याला TSC सायकल म्हणजेच ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल म्हणतात किंवा याला अजून एक नाव आहे सायट्रिक ॲसिड सायकल असंही त्याला म्हटलं जातं. तर बघा इथे काय होतं, बोथ मॉलिक्युल ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम एंटर द मायटोकॉन्ड्रिया. इथं ग्लायकोलायसिसमध्ये जे ॲसिटिल कोएन्झाईम मॉलिक्युल फॉर्म झाले ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतात. ॲसिटिल इज कम्प्लिटली ऑक्सिडायझिंग थ्रू क्रेप सायक्लिस प्रोसेस. ॲसिटिल जे आहे ते त्याचं काय होतं, क्रेप सायकलमध्ये ऑक्सिडायझेशन होतं. मग काय फॉर्म होतं, मॉलिक्युल्स कार्बन डायऑक्साईड H2O, NADH2, FADH2 आर डिराईव्ड. हे मॉलिक्युल तिथे फॉर्म होतात. दिस सायक्लिकल रिॲक्शन वेअर डिस्कवर्ड बाय सर हॅन्स क्रेब. ही रिॲक्शन सर हॅन्स क्रेबनी शोधून काढली आणि म्हणून या रिॲक्शनला, या सायकलला क्रेप सायकल असं म्हणतात. आता आपण पाहूया. बघा हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन म्हणजे काय बघूया. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ओनली. आपण बघितलं की ही रिॲक्शन जी आहे ETC रिॲक्शन ही कुठे फॉर्म होते, कुठे रिॲक्ट होते, तर ती ही ऑपरेट कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. याला ETC रिॲक्शन म्हणतात. ड्यू टू दिस रिॲक्शन 3 मॉलिक्युल ऑफ ATP आर ऑप्टेन फ्रॉम द इच NADH2. NADH2 पासून 3 ATP मॉलिक्युल फॉर्म होतात आणि FADH2 पासून 2 ATP मॉलिक्युल फॉर्म होतात. हे आपण बघितलेलंच आहे. तर अशा पद्धतीने ऑक्सिजनच्या मदतीने ॲरोबिक रेस्पिरेशन सेलमध्ये कशी होते ह्या 3 स्टेप्सनी ते आपण बघितलेलं आहे. जर आता आपण याचा फ्लोचार्ट काढायचा बघितलं तर बघा, कार्बोहायड्रेट आपण काय बघितलं, ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होतं. कार्बोहायड्रेट म्हणजेच काय, तर ग्लुकोज. तर हे ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होतं ते आणि काय होतं, ग्लायकोलिसिस होतं. आणि ग्लायकोलिसिसपासून 2 पायरुविक ॲसिडचे मॉलिक्यूल फॉर्म होतात. पायरुविक ॲसिडचे पासून ॲसिटिल कोएन्झाईमचे 2 मॉलिक्यूल फॉर्म होतात. ॲसिटिल कोएन्झाईमचं ऑक्सिडायझेशन क्रेप सायकलमध्ये होतं आणि क्रेप सायकलमध्ये कार्बन डायऑक्साईड नंतर वॉटर आणि एनर्जी म्हणजे कोण, ATP चे मॉलिक्युल्स हे फॉर्म होतात. तर हे झालं फ्लो चार्ट. आता समजा आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जर कमी असेल, समजा आपण उपवास केला 2 दिवस 3 दिवस, आता तुम्ही उपोषण माहीत असेल तुम्हाला की लोक उपोषण करतात. मग लोकांनी उपोषण करून सुद्धा ते 7-7, 8-8 दिवस जिवंत का राहतात, कारण उपोषण केलं, त्यांच्याकडे कार्बोहायड्रेट्स जरी त्यांनी घेतले नाहीत तरी त्यांच्या शरीरामध्ये फॅटी ॲसिड्स असतं, म्हणजे जे फॅट्स असतात. तर जे आपण लिपिड्स खात असतो तर ह्या लिपिड्समुळे फॅटी ॲसिड्स शरीरामध्ये असतात. मग ह्या फॅटी ॲसिड्सचं किंवा त्यांच्या शरीरात प्रोटीन्स असतात, तर लिपिड्सचं फॅटी ॲसिड्समध्ये कन्व्हर्जन होतं आणि शरीरातले जे प्रोटीन्स असतात त्या प्रोटीन्सचं ॲमिनो ॲसिडमध्ये कन्व्हर्ज होतं. म्हणजे कार्बोहायड्रेट जर खाल्ले तर ग्लायकोलिसिस होतं, पण जर कार्बोहायड्रेट्स नसतील तर शरीरात असलेले लिपिड्स हे फॅटी ॲसिड्समध्ये कन्व्हर्ट होतात
किंवा प्रोटीन्स ॲमिनो ॲसिड्समध्ये कन्वर्ट्स होतात आणि हे फॅटी ॲसिड्स आणि ॲमिनो ॲसिड्स यांच्यापासून ॲसिटिल कोएन्झाईमचे मॉलिक्युल्स फॉर्म होतात. मग पुन्हा क्रेब सायकल होतं आणि क्रेब सायकलमध्ये एनर्जी फॉर्म होते. म्हणजे जरी कार्बोहायड्रेट्स नाही घेतले तरीसुद्धा लिपिड्स आणि प्रोटीन्स काही काळापुरते आपल्या शरीरामध्ये काही दिवसांपुरतं आपण त्यांच्यावरती एनर्जी फॉर्म करू शकतो आणि आपल्याला एनर्जी मिळू शकते. आणि म्हणून उपोषण केल्यानंतर सुद्धा आपण जिवंत राहू शकतो. थोडी एनर्जी आपल्याला मिळत असते ती लिपिड्स आणि प्रोटीन्सपासून. तिथं पायरुविक ॲसिड मात्र फॉर्म होत नाही. तर अशा पद्धतीने आपण ॲरोबिक रेस्पिरेशन कसं होतं ते पाहिलं. आता आपण नेक्स्ट पिरियडला, आता इथे फक्त तुम्हाला ॲरोबिक रेस्पिरेशन होत असताना एक ग्लायकोलिसिसमध्ये जी रिॲक्शन होते रेस्पिरेशनची ती आपण बघूया. त्या रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज जो आहे, हा ग्लुकोज याचं काय होतं, ऑक्सिडायझेशन होतं आणि ऑक्सिडायझेशन होऊन काय फॉर्म होतं तर कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो, वॉटर फॉर्म होतो आणि ATP फॉर्म होतो. तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे ॲरोबिक रेस्पिरेशनची. तर याच्यामध्ये आपण बॅलन्स केल्यानंतर हे 6CO2 आणि 6H2O आपण लिहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ही रेस्पिरेशनची रिॲक्शन आपल्या सेलमध्ये प्रत्येक वेळेस होत असते. ओके, गॉट इट. तर तुम्हाला ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय समजलं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि मुलांना अभ्यास करा. व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.